नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण बीएमसी मधील कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक या पदाचा आजचा जो पेपर झालेला आहे त्याचा अनालिसिस आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। हा पहिल्या शिफ्टचा पेपर झालेला आहे मित्रांनो आताच। यामधील महत्त्वाचे आयएमपी टॉपिक कोणकोणते होते, त्यासोबत आपल्याला कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते, या सर्व गोष्टींवरती चर्चा आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत। आताच 2 ते 3 विद्यार्थ्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे, त्यांच्या सांगितल्यानुसार कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न विचारले गेले होते याच्याविषयी संपूर्ण माहिती आपल्याकडे इथं आलेली आहे। ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे आज जर तुमचा पेपर झालेला असेल तर तुम्हाला या नंबरवरती जे पण प्रश्न आठवत असतील ते प्रश्न WhatsApp वरती पाठवायचे आहेत मित्रांनो। बघा 91 39 64 31 99 या नंबरच्या WhatsApp वरती तुम्हाला मेसेज करायचा आहे आणि जे पण आजचे प्रश्न असतील, जेवढे पण तुम्हाला प्रश्न आठवत असतील ते प्रश्न पाठवायचे आहेत, जेणेकरून पुढील भागामध्ये आपण त्यांचं संपूर्ण स्पष्टीकरण बघणार आहोत। तर चला आजच्या पेपरचं संपूर्ण स्वरूप जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम मराठीचा जर विचार केला तर मराठीवरती कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न आले होते ते आपण बघूया। तर बघा मित्रांनो, यामध्ये जर विचार केला तर समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्यप्रचार यांचा समावेश होता। याच्यावरती जर म्हटलं तर 6 ते 7 प्रश्न आले होते मित्रांनो, ठीक आहे। बाकी जर म्हटलं तर वाक्यांचे प्रकार, त्यासोबतच शब्दसमूह, शब्दार्थ याच्यावरती देखील जर म्हटलं तर 3-4 प्रश्न आले होते। त्यानंतर प्रयोग, समास, अलंकार, विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे या टॉपिक वरती देखील प्रश्न आले होते। पुस्तक लेखकावरती देखील प्रश्न होता आणि त्यासोबत अचूक शब्द, त्यासोबत अचूक वाक्यरचना या टाइपचे प्रश्न तुम्हाला इथे विचारण्यात आलेले होते। तर या मराठी विषयावरती अशा प्रकारचे टोटल हे 25 प्रश्न विचारण्यात आले होते मित्रांनो या टॉपिक वरती। हे टॉपिक तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे, तर हे टॉपिक व्यवस्थित अभ्यासा। जेवढे पण प्रश्न आपल्याकडे कलेक्ट होतील त्या प्रश्नांवरती चर्चा आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने करणार आहोत मित्रांनो, कारण त्यांचे संपूर्ण स्पष्टीकरण आपण जाणून घेणार आहोत। विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे टॉपिकनुसार कोणकोणत्या विषयानुसार कोणकोणत्या टॉपिकचा समावेश होता ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघत आहोत। आणि सामान्य ज्ञान सर्वात महत्त्वाचं असणार आहे। सामान्य ज्ञानवरती कोणकोणते प्रश्न आले होते, कोणकोणत्या टॉपिक वरती, हे देखील पुढे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा पुढे जर म्हटलं तर इंग्लिश या विषयाचं जर म्हटलं तर समानार्थी, विरुद्धार्थी यामध्ये प्रश्न आले होते, फिल इन द ब्लँक, प्रोव्हर्ब, त्यानंतर जर विचार केला तर आर्टिकल, करेक्ट स्पेलिंग, करेक्ट सेंटेन्स, पॅराजंबल या टॉपिक वरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेले होते। जवळपास 20 ते 21 जे प्रश्न होते याच टॉपिक वरती आलेले होते। तर अशा प्रकारे इंग्लिश या विषयाचा समावेश होता मित्रांनो। इंग्लिश या विषयावरती या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले होते। पुढे जर म्हटलं तर बुद्धिमत्ताचा जर विचार केला तर तुम्हाला सहसंबंधावरती थोडे जास्त प्रश्न विचारलेले होते। समीकरण सोडवा याच्यावरती प्रश्न होते। अक्षरमाला, अंकमाला याच्यावरती जवळपास 7 ते 8 प्रश्न होते। त्यानंतर नातेसंबंधावरती देखील 2-3 प्रश्न होते। त्यानंतर बैठक व्यवस्था, तर्क आणि अनुमान या टॉपिक वरती प्रश्न आले होते। टोटल 25 प्रश्न, ठीक आहे। तर हे टॉपिक विद्यार्थ्यांनी सांगितलेले ते त्याच्यानुसार तुम्ही इथं बघून घेऊ शकता तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती जास्त भर देणं गरजेचं असणार आहे, ठीक आहे। तर या टॉपिक वरती तुम्हाला बुद्धिमत्ता या विषयावरती प्रश्न विचारण्यात आलेले होते मित्रांनो। तर ठीक आहे, आता बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो। तर बघा मित्रांनो, बीएमसी पद भरतीमधील आपले जे कार्यकारी सहाय्यक हे जे पद आहे मित्रांनो, याच्यासाठी स्पेशली माहिती असणार आहे मित्रांनो। यामध्ये जर विचार केला तर खूपच कमी पैशामध्ये तुम्हाला टेस्ट सोडवण्यासाठी मिळत आहे। सर्व विषयांचा समावेश असणार आहे यामध्ये, मराठी, त्यासोबत इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता, ठीक आहे। चारही विषयांचा समावेश करून ही टेस्ट तयार करण्यात आलेली आहे आणि टेस्टची किंमत फक्त 5 रुपये असणार आहे मित्रांनो। तर या 5 रुपयाच्या टेस्टला तुम्ही जॉईन होऊन, ठीक आहे, तुमची प्रॅक्टिस किती आहे ती तुम्ही चेक करू शकता, ठीक आहे। जेणेकरून परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार आपण ही टेस्ट बनवलेली आहे आणि त्याच्यानुसारच बहुतेक प्रश्न आलेले होते मित्रांनो विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे। अजून माहिती घेण्यासाठी तुम्ही या WhatsApp वरती मेसेज करू शकता किंवा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका ऍप्लिकेशनची लिंक टाकून देतोय। तर त्या ऍप्लिकेशनला डाउनलोड करायचंय। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच पेज वरती ही टेस्ट जॉईन करण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल। त्याची किंमत फक्त 5 रुपये ठेवलेली आहे, जेणेकरून सर्व विद्यार्थी या टेस्टचा फायदा घेऊ शकतात। त्यासोबत अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे बीएमसी पद भरतीतील कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक या पदासाठी अतिशय महत्त्वाचं काही स्टडी मटेरियल देखील आपण उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो। याच्यामध्ये जर म्हटलं तर मुंबई महानगरपालिका याच्याविषयी माहिती, त्यासोबत शेअर विशेष याच्यावरती माहिती, कारण आजच्या पेपरला देखील याच्यावरती बहुतेक प्रश्न विचारले गेले होते। तर यामध्ये 500+ MCQचा समावेश असणार आहे, 25 ऑनलाईन
ऑनलाईन टेस्टचा समावेश असणार आहे मित्रांनो. हे सर्व तुम्हाला उपलब्ध होणार आहे ऍप्लिकेशन वरती. ठीक आहे, तर ऍप्लिकेशन वरती तुम्ही खूपच कमी किमतीमध्ये जॉईन होऊ शकता. ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. ठीक आहे, तर यांची सर्वांची एकत्रित किंमत असणार आहे फक्त 149 रुपये. यामध्ये 2100 पेक्षा जास्त प्रश्न आणि त्यासोबत ऑनलाईन टेस्ट देखील तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील. त्यासोबत मराठीमध्ये सामान्य याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, पुस्तक, लेखक, म्हणी व त्यांचा अर्थ, त्यासोबत माहिती अधिकारावरती प्रश्न, कारण आजच्या पेपरमध्ये देखील 2-3 प्रश्न याच्यावरती आलेले आहेत. जनगणना म्हणा, घटना दुरुस्ती म्हणा. ठीक आहे, बाकीचे जर म्हटलं तर पुरस्कार, केंद्रीय अर्थसंकल्प प्रश्न आणि बाकीचे जे पण महत्त्वाचे टॉपिक आहेत जीके जीएस मध्ये, हे सर्व टॉपिक इथं पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. यांची सर्वांची एकत्रित किंमत फक्त असणार आहे 149 रुपये. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सर्व एमसीक्यू फॉर्मॅट मध्ये भेटणार आहे मित्रांनो, वन लाइनर त्यासोबत एमसीक्यू या टाइप मध्ये. त्यासोबत यामध्ये तुम्हाला टेस्ट देखील बघण्यासाठी भेटून जातील, जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिस देखील करू शकता. यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली फक्त 149 रुपये. ठीक आहे, जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. तिथून तुम्ही हे सर्व स्टडी मटेरियल जॉईन करू शकता. ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यानंतर जॉईन करा. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. ठीक आहे, तर चला पुढील आपला जो टॉपिक आहे आता राहिलेला त्याच्यावरती आता आपण चर्चा करूया. पुढील जर म्हटलं तर सामान्य ज्ञान या टॉपिकचा आता आपण समावेश केलेला मित्रांनो. तर बघा, विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे सामान्य ज्ञान या विषयावरती कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न आले होते. थोडे जास्त प्रश्न जर म्हटलं तर बृहन्मुंबई महानगरपालिका याच्या संबंधित तुम्हाला प्रश्न इथं विचारले गेले होते. याच्या संबंधित जी माहिती आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. त्यासोबत बृहन्मुंबई स्थानिक बाबी, त्यासोबत त्यांचे वैशिष्ट्य काय याच्यावरती देखील बहुतेक प्रश्न आलेले होते, अशा प्रकारचे विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानुसार प्रॅक्टिस करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी वरील ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सेपरेट तुम्हाला या टॉपिकवरती 500 पेक्षा जास्त एमसीक्यूज बघण्यासाठी भेटून जातील. त्यासोबत काय भूगोलावरती, इतिहासावरती प्रश्न होते, कायदे कलमावरती देखील 3-4 प्रश्न आलेले होते मित्रांनो. ठीक आहे, तर हा एक महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. त्यासोबत अधिकार याच्यावरती देखील 2-3 प्रश्न आले होते. ठीक आहे, आणि चालू घडामोडीचा जर विचार केला तर 4 ते 5 प्रश्न चालू घडामोडीवरती देखील विचारले होते. ठीक आहे, तर अशा प्रकारचं सामान्य ज्ञान या विषयाचा समावेश होता. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका संबंधित माहिती आणि त्यासोबतच स्थानिक बाबी, वैशिष्ट्य याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले होते मित्रांनो. तर अशा प्रकारचा सामान्य ज्ञान या विषयाचा समावेश आहे मित्रांनो. तर त्याच्यासाठी तुम्ही सामान्य ज्ञानासाठी आपलं हे जे बॅच आहे ते जॉईन करू शकता. 149 रुपये याची प्राइस ठेवलेली मित्रांनो. ठीक आहे, तर हे तुम्ही जॉईन करू शकता. याच्यामध्ये हे सर्व काही तुम्हाला भेटणार आहे आणि सर्व यामध्ये एमसीक्यू टाइप वन लाइनर स्वरूपामध्ये, त्यासोबत ऑनलाईन टेस्ट देखील यांचा समावेश असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, अधिक माहितीसाठी, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता किंवा जॉईन होण्यासाठी ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय, त्याला जॉईन होऊ शकता. तिथून सर्व हे स्टडी मटेरियल तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारचं संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. हा फर्स्ट शिफ्टचा पेपर होता मित्रांनो. विद्यार्थ्यांनी माहिती दिल्याप्रमाणे पेपरचं आजचं स्वरूप या प्रमाणामध्ये होतं मित्रांनो. या व्यतिरिक्त आता सेकंड शिफ्टचा, थर्ड शिफ्टचा पेपर जेव्हा पण होईल त्याच्यावरती आपण टॉपिक नुसार व्हिडिओ टाकणारच आहोत. आणि याही पेक्षा महत्त्वाचं, जर तुमचा आज पेपर झाला असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला जेवढे पण प्रश्न आठवत असतील ते तुम्हाला पाठवायचे आहे. तर त्यांचं स्पष्टीकरणासोबतच सर्व उत्तरे वगैरे आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने घेणार आहोत. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते त्याला क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल आणि तुम्हाला जे जास्तीत प्रश्न आठवतील ते तुम्हाला काय काय दिलेल्या आहेत. तर चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.